राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसते। किरकोळ बाजारात 65 रुपयांना मिळणारी साखर थेट 80 रुपये प्रति किलोवर पोहोचली असून घाऊक बाजारात दर 7,500 रुपये प्रति क्विंटल झालाय। आगामी काळात साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं ग्राहकांचं बजेट पुरतं कोलमडलं आहे। भाव रोजच वाढून राहिले। 4,000 पासून सुरुवात झाली तर आज 7,500 रुपये झालेले आहेत। कशी कशी वाढली काय सांगू म्हणजे 4,000 नंतर झाले 4200, 4500, 45 पासून 5,000 झाली, 5,000ची 55 झाली, 55ची 6,000 झाली, 6,000ची 65 झाली, 65ची आज 75 झाली। हे दर किती दिवसातले आहे सर्व? एका महिन्यात एवढे भाव वाढले। अच्छा, काय ग्राहकाला काय परिणाम झालेला आहे? ग्राहकावर म्हणजे ग्राहक नाराज होऊन राहिलेत बुवा, एवढे भाव काहून कशामुळे वाढायला लागले आम्हाला माहीत नाही बुवा कशामुळे वाढायला लागले। काय शक्यता वाटते आणखी दर वाढतील? काहीच सांगू शकत नाही बुवा। जसे फॅक्टरीने भाव वाढवतो तसे कारखान्याने भाव वाढवतो तसे आम्ही भाव वाढवतो। रेट पाहून तर असं मन वाटते का काय करावं आता माणसानं, गरीब माणसानं काय करावं। आता मागच्या महिन्यात आलतो तर 42 होती, आता आला तर 72 आहे आणि असं समजा का 30 रुपये लगभग वाढले। आता याच्यानंतर असं असेल तर गरीब माणसानं करावं काय? किती नेणार आता साखर? पहिले किती साखर नेत होते, आता काय? पहिलं आम्ही 5-6 किलो नेत होतो, आता काय 1-2 किलो न्याय लागेल आणि ते आता आपल्या आम जेवर ते हे पडणार आहे परिणाम।